नमस्कार मित्रांनो, तेजोमय एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज प्रॅक्टिस सेट 2 चालू आहे. ओके, चला पहिला प्रश्न बघूया. हँड इज रिलेटेड टू फिंगर इन द सेम वे पेन इज रिलेटेड टू काय असेल? पेन कशाशी रिलेटेड असेल? मग तर निबशी रिलेटेड असेल. पेन इज रिलेटेड टू निब. एकच मिनिट, पेन सिलेक्ट करतो. पेन इज रिलेटेड टू निब. क्लियर आहे? ओके. पेन्सिल होईल का? नाही. इंक होईल का? नाही. होल्डर होईल का? बिलकुल नाही. सर नेक्स्ट अल्फाबेटिकल अनालॉजीचा क्वेश्चन आहे. पहिल्या दोन मध्ये जो कन्सन असेल, क्लिअर आहे? म्हणजे HUDI आणि KWGM मध्ये जो कन्सन असेल तोच कन्सन तुम्हाला या दोघात दिसेल. तर तुम्हाला काढायचं आहे LPQV सोबत कुठला असेल. बरोबर आहे? मग पहिल्यांदा H आणि K मध्ये, या टाइपच्या एक्झाम्पल मध्ये H आणि K मध्ये कितीचा डिफरन्स आहे? H दिसतं इथे आपल्याला, K दिसतं इथं आपल्याला. बरोबर आहे? 8 आणि 11 आहे म्हणजे +3 झालाय. 8चा किती झालाय? 11 झालाय. U आणि W मध्ये कितीचा डिफरन्स आहे? U दिसतंय इथे आणि W दिसतंय इथे. बरोबर आहे? इथं काय झालंय? U चं W झालंय म्हणजे काय झालंय? +2 झालंय. +3 +2. बरोबर आहे? मग आता D मध्ये आणि G मध्ये कितीचा डिफरन्स आहे? D मध्ये D इथं 4 वर आहे, G 7 वर आहे म्हणजे इथं पण काय झालंय? +3 झालंय. आणि K आणि M मध्ये कितीचा फरक आहे? K 11 वर आहे, M 13 वर आहे म्हणजे इथं पण किती झालंय? +2 झालंय. बरोबर आहे? म्हणजे डिफरन्स कितीचा आहे? लॉजिक काय? +3 +2 +3 +2 चं लॉजिक आहे. बरोबर आहे? आता हे लॉजिक इथं डिफाईन झालं तर याच्याकडे जास्त वेळ बघत बसायचं नाहीये. मग इथं डायरेक्टली काय काढायचं? आन्सर काढायचं. L+3 किती होईल? 12 आणि 3 15 O. बरोबर आहे? O वाले माझ्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. P किती आहे? 16. 16 + 2 18. बरोबर आहे? 18 वाला माझ्याकडे एकच ऑप्शन आहे म्हणजे आन्सर काय येईल? डी येईल. आन्सर काय येईल? डी होईल. आर वाला एकच ऑप्शन आहे, आन्सर इज डी. बरोबर आहे? बघा कॉन्सेप्ट बघा. 3चा स्क्वेअर 9 आहे आणि 3चा क्यूब 3चा स्क्वेअर 9 आहे. तर याला असं पण करता येईल, 9चा फर्स्ट आणि 9चा क्यूब. बरोबर आहे? मग हे 11चा पहिला, तर 11चा तिसरा म्हणजे क्यूब, घातांक, तिसरा घातांक म्हणजे क्यूब. किती? तर 1331. चला, इन अ सर्टन कोड लँग्वेज सेलला 32 म्हणून डिफाईन केलाय, फोनला 58 म्हणून डिफाईन केलाय, तर बोर्डला काय म्हणून डिफाईन करायचंय हे याच्यात सिंपलचं विचारलेलं आहे. तर मला जेवढं कळतं, आपल्याला याच्यामधून कसं कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये काय करावं लागत असतं? सिंपलची गोष्ट आहे. असं काहीतरी दिलेलं असेल तर हे नंबर आणि अल्फाबेट ह्यांच्यामधलं कन्सन जर दाखवायचं असेल तर हे रिलेटेड असतील त्यांच्या अल्फाबेटिकल पोझिशनमुळे. बरोबर आहे? मग पहिल्यांदा काय करून घ्या, याच्या अल्फाबेटिकल पोझिशन काढून घ्या. सी ची किती आहे? 3 आहे. ई ची किती आहे? 5 आहे. एल ची किती आहे? 12 आहे. आणि या एल ची पण किती असेल? 12. 12 आणि 12 24. 24 आणि 5 29. बरोबर आहे? 24 आणि 5 29 आणि 3 29 आणि 3 किती होत आहे? 32 होत आहे. बरोबर आहे? म्हणजे यांची सगळ्याची काय केली आहे? बेरीज केली आहे. या सगळ्यांची काय केली आहे रे? बेरीज केली आहे. बरोबर आहे? मग याच पद्धतीने फोन आहे का बघू. पी चं किती आहे? 16 आहे. H 8 आहे. O 15 आहे. N किती आहे? 14 आणि E किती आहे? 5. सगळ्याची बेरीज किती होतीये? 58 होतीये. तर बोल्डची बेरीज काय येईल? B किती आहे? 2. O किती आहे? 15.
एल किती आहे 12 आणि डी किती आहे 4, 16 आणि 17, 32 आणि 1 33, म्हणजे किती होईल 33 होईल. बरोबर 33, याची बेरीज किती येईल 33 येईल. म्हणजे बोल्टचा कोड काय असेल 33 असेल. बोल्टचा कोड काय असेल 33 असेल. चला पुढे. आता BUREAK ला कोड केलाय PZVIFV ने, तर CASPTL ला कोड काय केलं असेल असं विचारलंय. मग पहिल्यांदा काय करून घ्यायचं, कोड बघून घ्यायचा काय ते. PZVIFY हा कोड आहे. सिंपलची गोष्ट आहे, हा कोड आहे. आता केलं काय असणार रे, सिंपलची गोष्ट आहे. बघा बीच्या अपोजिट काय वाय आहे, वाय दिसतंय का इथे, हो दिसतंय. यूच्या अपोजिट काय, यूच्या अपोजिट काय एफ आहे, एफ दिसतंय का इथे, हो दिसतंय. बरोबर आहे. आरच्या अपोजिट काय, आरच्या अपोजिट आय आहे. बरोबर आहे, आय दिसतंय का इथं, आहे, आय आहे. ईच्या अपोजिट काय, ईच्या अपोजिट व्ही आहे. बरोबर आहे. एच्या अपोजिट झेड असणार आहे, केच्या अपोजिट पी असणार आहे. म्हणजे कोड काय केलाय, उलटा लिहिलाय. अपोजिट कोडिंग न केलंय आणि उलटा लिहिलाय. म्हणजे काय करायचं होतं त्यांना, फक्त कोड कसा लिहायला पाहिजे होता, वाय एफ आय व्ही झेड पी, YFIVZP असा लिहायचा पाहिजे होता. पण लिहिताना त्यांनी काय लिहिला, उलटा लिहिला. बरोबर आहे. PZVIFY लिहिला. बरोबर आहे, उलटा लिहिला. म्हणजे काय करतात, अपोजिट कोडिंग असू द्या, प्लस मायनस असू द्या, त्याला उलट करून लिहिलं की पोरांना जंबल जास्त होतं. बरोबर आहे. मग अशा वेळेस काय करायचं, घाबरायचं नाहीये. दिसतंय का कोड मध्ये ते बघायचं फक्त, आणि त्याच्यात रेषा वगैरे ओढत बसायच्या नाही. ओके, परीक्षेमध्ये ना एवढा वेळ नसतो आपल्याला. रिव्हर्स कोडिंग म्हणतात त्याला. बरोबर आहे. अपोजिट म्हणजे त्या अल्फाबेटच्या अपोजिट अल्फाबेट आणि प्लस रिव्हर्स, म्हणजे काय लिहिलेलं आहे, कोडला पूर्णपणे रिव्हर्स मॅनर लिहिलेलं आहे. ओके, याच्यामध्ये आणखी एक पॅटर्न येतो, असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरचा पण पॅटर्न येतो. म्हणजे कोड लिहिल्यानंतर आता समजा BUREAK याचा कोड यांनी लिहिलाय. याचा कोड असायला पाहिजे होता YFIVZP, अपोजिट लेटर्स. बरोबर आहे. बीच्या अपोजिट वाय आहे. बरोबर, बीच्या अपोजिट वाय आहे, यूच्या अपोजिट एफ आहे, आरच्या अपोजिट आय आहे, ईच्या अपोजिट व्ही आहे. बरोबर आहे, ईच्या अपोजिट व्ही आहे. बरोबर आहे. एच्या अपोजिट झेड आहे आणि केच्या अपोजिट पी आहे. मग याला लिहिताना आणखी एक पॅटर्न कसा येतो माहिती आहे का, त्याला असेंडिंग ऑर्डरने पण लिहिता येतात. मग याच्यामध्ये सर्वात छोटं अक्षर कुठलं, तर एफ. त्यानंतर कुठलं, तर आय. बरोबर आहे. त्यानंतर व्ही नाही, पी. बरोबर आहे. त्यानंतर व्ही, त्यानंतर वाय आणि झेड. म्हणजे काय होईल, हे असेंडिंग ऑर्डरने. असेंडिंग ऑर्डरने अशा पद्धतीने पण याला कोड करता येतं. थोडंसं लक्ष ठेवायचं. म्हणजे कोड एकदा काढून घेतला, असेंडिंग डिसेंडिंग किंवा मग अपोजिट असेल, प्लस मायनस असेल, एकदा बसलं डोक्यात की हे होतं. आणि एक इन्स्ट्रक्शन सगळ्यांना, जर या टाईपचे क्वेश्चन 30 सेकंड मध्ये किंवा जास्तीत जास्त 45 सेकंड मध्ये जर सुटले नाही, त्याला नादी लागायचं नसतं. बरोबर आहे. मग तुम्ही अशा क्वेश्चनला दिवसभर जरी बसले तर ते सुटायची शक्यता नसते. बरोबर आहे. मग परीक्षेमध्ये काय असतं, हे असतात तुम्हाला फसवण्यासाठीचे क्वेश्चन. ज्यांची प्रॅक्टिस व्यवस्थित झालेली या टाईपची, त्यांना लगेच लॉजिक कळून जातं. बाकीच्यांनी थोडंसं सावध राहायचं. आता ही जी सिरीज पूर्ण करतोय आपण, या सिरीजमध्ये असे खूप सारे एक्झाम्पल भेटतील. ही सिरीज जरी पूर्ण केली, तुम्ही हे पूर्ण सिरीज व्यवस्थितपणे पाहिल्या, तर तुम्हाला हे सगळं समजून जाईल. बरोबर आहे. या क्वेश्चनची PDF टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. बरोबर आहे. तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, डिस्क्रिप्शनमध्ये आहे. लिंकला जाऊन क्लिक करा. बरोबर, टेलिग्राम चॅनलवर जा. क्वेश्चन पूर्ण तुम्हाला तिथे भेटून जातील. आन्सर्स तुम्ही इथं पाहताच आहे. चला. In a certain language, she is beautiful is written as a mat mug bit, and beautiful and water is written as a bit cap lan. How will beautiful written in that language? म्हणजे कोणाचा कोड काढायचा आहे, ब्युटिफुलचा कोड काढायचा आहे. मग दोन्हीकडे काय आहे, ब्युटिफुल आहे. दुसरा कुठलाच वर्ड कॉमन नाहीये. मग याचे कोड पण काय असणार आहेत, कॉमन असणार आहेत.
कॉमन कोड कुठला इथं बीट दिसतोय, इथं पण बीट दिसतोय, मग ब्युटिफुलचा कोड काय बीट आहे. सिंपलची गोष्ट आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा. चला बघा काय केलंय, 67 ला कन्सिडर कसं केलंय, ला कन्सिडर केलंय 1764 बरोबर आहे, 1764. मग कसं बनवायचं 67चं 1764, तर 1764 कसं बनवायचं, सिंपलची गोष्ट आहे, 6 × 7 चा स्क्वेअर करायचा, 7 सकून 42, 7 6 42 चा स्क्वेअर किती येतो 1764 बरोबर आहे, 1764. मग सांगा रे 93 चा काय होईल, 9 × 3 चा स्क्वेअर म्हणजे किती 27 चा स्क्वेअर किती 729. आता इथं 74 ला काय कन्सिडर कराल, 7 × 4 चा स्क्वेअर, 7 चौक 28, 7 4 28 चा स्क्वेअर, सांगा 28 चा स्क्वेअर किती येतो 784 बरोबर आहे, 784, 784. आन्सर इज 784. क्लिअर. चला नेक्स्ट एक्झाम्पलला जाऊया. एक्झाम्पल सोडवत असताना मी जेव्हा सांगतोय तेव्हा एक्झाम्पल पॉज करा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओला पॉज करून सोडवण्याचा प्रयत्न करा. नंतर मी कंटिन्युअस सांगतोय, तुम्ही पॉज करून सोडवण्याचा प्रयत्न करावा. अदरवाईज पीडीएफ टाकलेली आहे, पीडीएफ वरून पहिल्यांदा सोडवण्याचा प्रयत्न करा, नंतर हे फास्ट फॉरवर्ड मध्ये बघा. म्हणजे तुम्ही तुमचं जसं अंडरस्टँडिंग असेल, युट्यूबला पाहताय 2x स्पीडवर पाहताय, 1.5x स्पीडवर पाहताय, ते तुमच्या याच्यावर असेल. ओके, कारण की रिझनिंग मध्ये फास्ट फॉरवर्ड मध्ये पाहिलं तरी तुम्हाला व्यवस्थितपणे कळेल. नेक्स्ट क्वेश्चन सिरीजचा क्वेश्चन आहे. 4 16 40 काय बरोबर आहे. मग 4 चा स्क्वेअर आहे, 16 चा पण स्क्वेअर पाहिजे होता, नाही होत आहे. × 4 × 10 असं केलं तरी काही होणार नाहीये. मग काय करायचं, शेवटचा पर्याय डिफरन्स कितीचा आहे बघायचा, 12 चा डिफरन्स आहे. याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, 24 चा डिफरन्स आहे. म्हणजे बेसिकली काय झालंय रे, मल्टिप्लाय बाय 2 झालाय डिफरन्स. इथं पण मल्टिप्लाय बाय 2 करता येईल. आता जर मी 36 केले, इथं जर +12 केले तर 36 होईल. 40 + 36 नाही होणार, 78 कुठं आन्सर नाहीये. 24 + × 48 याला जर × 2 केलं तर 48 होत आहे. 48 जर केलं तर मग आन्सर किती येईल 88. ते आन्सर माझं याच्यात आहे. आन्सर याचे दुसरं पण येऊ शकतं. म्हणजे याच्यामध्ये जर मी 36 जर ऍड केले बरोबर आहे, म्हणजे याच्यात 36 × काय केलं 12 + 12 + 12 असं जर करत गेलो 36 येईल. तर या ठिकाणी काय येईल 36 येईल. पण द्यायला माझ्याकडे 76 चा ऑप्शन नाहीये, 76 हे ऑप्शन नाहीये. म्हणून मला काय करावं लागेल, × 2 चं लॉजिक याच्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल. लॉजिक इथं बेसिकली कुठला शॉर्टकट नसतो, रिझनिंग मध्ये कुठंच शॉर्टकट नाहीये. हे तुमच्या लॉजिकवर चालणारी गोष्ट आहे. म्हणजे याची प्रॅक्टिस करणंच तुम्हाला गरजेचं आहे. बरोबर, जेवढे मल्टिपल एक्झाम्पल तुम्ही तर सोडवाल तेवढं चांगल्या पद्धतीने समजून घ्याल, तेवढ्याच चांगल्या पद्धतीने तुमचं पेपर जाईल. नेक्स्ट एक्झाम्पल ऑन युअर स्क्रीन, सोडवण्याचा प्रयत्न करा. चला, क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी खालीलपैकी कुठली चिन्ह टाकल्यानंतर 26 आन्सर येईल. मग या पद्धतीने मागच्या पण टेस्ट सिरीज मध्ये सांगितलं होतं मी. पहिल्यांदा कोणाला चेक करणार आपण, डिव्हिजनला. बरोबर आहे, मग डिव्हिजन वाला एकच आहे आपल्याकडे. मग इथं जर मी डिव्हिजन टाकलं बरोबर आहे, तर आन्सर कशामध्ये येईल रे, पॉइंट मध्ये येईल. मग काहीच हे नाहीये, आन्सर येणार नाहीये. मग काय करेल मी, मल्टिप्लिकेशन वाला एकच आहे माझ्याकडे. मग त्याला काय करेल मी, प्लेस करेल. इथं मी मायनस केलं बरोबर आहे, इथं मी मल्टिप्लाय केलं आणि इथं मी ऍडिशन केलं बरोबर आहे, इथं ऍडिशन केलं. पहिल्यांदा काय करून घ्यायचं, ब्रॅकेट सोडून घ्यायचा. बॉडमॉस रूल काय म्हणतो,
ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, हे बॉडमॉसचा रूल आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे ब्रॅकेट पहिल्यांदा 12 15 वजा 12 3 इंटू 6 प्लस 8 सायत्रिक 18 अधिक 8 26. बरोबर आहे. 26 म्हणजे पहिलंच बरोबर आलंय, दुसरं काही चेक करायची गरज नाहीये. बरोबर आहे. नेक्स्टला जाऊया. आता इथं सेम टेक्निक वापरायची. आता या टाईपच्या क्वेश्चन मध्ये ना तुम्हाला स्पेस दिलेला असतो. चार ऑप्शन पैकी कुठलं ऑप्शननी आन्सर 49 येईल हे विचारलेलं असतं. हे टाइम कन्झ्युमिंग आहे. याच्यासाठी एक शॉर्टकट आहे. शॉर्टकट म्हणण्यापेक्षा ना बुद्धी जर लावली, शॉर्टकट म्हणता येणार नाही, तुम्ही जर बुद्धीनं विचार केला तर हे लवकर सुटलं जाऊ शकतं. याला थिंकिंग प्रोसेस आहे. काय बघा, पहिल्यांदा काय कराल, डिव्हिजन 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 टाकून बघाल. बरोबर आहे. आपल्याला पूर्णांक संख्या पाहिजे, अपूर्णांक नाही पाहिजे. बरोबर आहे. डेसिमल मध्ये, पॉइंट मध्ये उत्तर नकोय आपल्याला. सिंपलची गोष्ट आहे, पॉइंट मध्ये उत्तर नकोय. आता जर मी इथं डिव्हिजन टाकलं तर पॉइंट मध्ये उत्तर येणार आहे. बरोबर. इथं डिव्हिजन टाकलं तर पॉइंट मध्ये उत्तर येणार आहे. म्हणजे आन्सर पहिला असू शकतं का, कन्सिडरेशन आहे. बरोबर आहे. आन्सर पहिला असू शकतं का, नाही असू शकत. बरोबर आहे. मग पहिला आन्सर गेलं. दुसरं टाकून बघूया. इथं जर मी डिव्हिजन टाकलं तरी पॉइंट मध्येच आन्सर येणार आहे. बरोबर आहे. तरी पॉइंट मध्येच आन्सर येणार आहे. सिंपलची गोष्ट आहे बघा. कारण इथं काय होईल, मायनस होईल आणि इथं प्लस होईल. बरोबर. येणारा आन्सर काय येणार आहे, मायनस, याच्यामध्ये पॉइंट मध्येच येणार आहे. आता मी काय करतो, थर्ड वन पण ट्राय करून बघतो. ट्राय करून बघतो. इथं जर मी डिव्हिजन टाकलं, इथं मायनस टाकलं आणि इथं प्लस टाकलं तर इथं पण आन्सर काय येणार, या पहिल्यांदा याचा भागाकार होणार आहे. मग इथं काय होणार, तेच आन्सर कशामध्ये येणार आहे, तर पॉइंट मध्ये येणार आहे. म्हणजे हे पण आन्सर नाही. शेवटी चेक करायची गरज नाहीये. आन्सर डी ला टिक करून तुम्ही जाऊ शकता. पण तुम्हाला जर चेकच करायचं असेल तर आपण चेक पण करून घेऊया. बरोबर आहे. चला, इथं काय टाकूया आपण, डिव्हिजन टाकूया, इथं मल्टिप्लिकेशन टाकूया आणि इथं ऍडिशन टाकूया. पहिल्यांदा डिव्हिजन 7 9 63 इंटू 5 प्लस 4. बरोबर आहे. 9 5 45, 9 5 45 प्लस 4 किती, 49. आन्सर इज करेक्ट. आन्सर इज डी. या पद्धतीने याला सोडवण्याचा प्रयत्न करायचा. चला, द्रोपू वॉक 4 मीटर फ्रॉम पॉइंट ए. द्रोपू ही पॉइंट ए पासून 4 मीटर वॉक टुवर्ड्स द साऊथ वेस्ट. बरोबर आहे. आता ज्यांना दिशा माहित नाहीत, साऊथ वेस्ट, साऊथ ईस्ट, त्यांच्यासाठी आता हे सगळे प्रश्न इंग्लिश मधून का बरं आहेत, त्याचा मागच्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सहसा रिझनिंग हा सब्जेक्ट जेव्हा बनवला गेला, जे आपल्याकडे याची उत्पत्ती नाहीये. बरोबर. हे सायकोलॉजीची एक ब्रांच आहे, फिलॉसॉफीची एक ब्रांच आहे. ओके. हा सगळे बनवला गेलेला आहे बेसिकली युरोपियन कंट्रीमध्ये हा सब्जेक्ट बनवला गेलेला आहे. ओके. तर हा बेसिकली इंग्लिशमध्येच बनवला गेलेला होता. मग त्याला आपण मराठीमध्ये जर ट्रान्सलेट करायला गेलो तर जास्तीत जास्त चुका होण्याची शक्यता असते. ओके. आणि आयोग कुठलाही असो, एनटीपीसी असो, रेल्वेज असो किंवा एसएससी असो किंवा कंबाईन असो, सरळ सेवा असो, तुमच्या पेपरच्या फर्स्ट त्याच्यावरच इन्स्ट्रक्शन असते. जर तुमच्या रिजनल लँग्वेज मधून तुम्हाला कळालं नाही तर तुम्ही इंग्लिशमध्ये क्वेश्चन वाचत, तो व्यवस्थितपणे सांगितलेला आहे. म्हणून आता काय करावं, इंग्लिशमध्येच तुम्ही प्रॅक्टिस करायला गरजेचं आहे. आता बेसिकली ज्यांचं एवढं वाचण्याचा सुद्धा प्रॉब्लेम असेल की बाबा वाचल्यावर कळत सुद्धा नाही, तर त्यांनी थोडंसं इंग्लिशकडे लक्ष देण्याचं गरज आहे. कारण त्याचं एक बोलण्याचं कारण आहे की एक पूर्णला पूर्ण सब्जेक्ट तुम्हाला, एक पेपर तुम्हाला इंग्लिश मधून द्यायचा आहे. बरोबर. इंग्लिश सब्जेक्ट सगळ्या एक्झामला आहे. बरोबर आहे. मग तुम्हाला एवढं अंडरस्टँड होत नसेल तर मग ते कसं पाठ करणार आहे. आणि सिंपल लँग्वेजमध्ये असतं हे रिझनिंगचे प्रॉब्लेम. सिंपल लँग्वेजमध्ये, ही लँग्वेज कळाली तर खूप काही जिंकण्यासारखं असतं. पहिल्यांदा दिशा बघून घेऊया. ज्यांना दिशेचं थोडंसं कन्फ्युजन असतं, बरोबर आहे, इंग्लिश मधल्या, मराठी मधलं तर खूपच जास्त होतं, इंग्लिशमध्ये कन्फ्युजन होत नाही. याला आपण नॉर्थ म्हणतो, याला साऊथ म्हणतो, याला ईस्ट म्हणतो, याला वेस्ट म्हणतो. बरोबर आहे. ही झाली नॉर्थ आणि ईस्ट मधली नॉर्थ ईस्ट. बरोबर आहे. आपण याला मराठीतून ईशान्य म्हणतो. ही साऊथ आणि ईस्ट मधली साऊथ ईस्ट, याला आपण मराठीतून आग्नेय म्हणतो. वेस्ट आणि साऊथ मधली साऊथ वेस्ट, याला आपण म्हणतो नैऋत्य. बरोबर आहे. आणि नॉर्थ आणि वेस्ट मधली नॉर्थ वेस्ट, बरोबर, याला म्हणतो आपण वायव्य.
मराठीतून काय म्हणतो, वायव्य म्हणतो. आता द्रोपू वॉक्स 4 मीटर फ्रॉम पॉइंट ए टुवर्ड्स साऊथ वेस्ट. आता समजा हा पॉइंट ए आहे, तिथून तो 4 साऊथ वेस्टला गेलाय, बरोबर आहे, साऊथ वेस्टला गेलाय, साऊथ वेस्टला इकडे गेलाय तो, बरोबर आहे, साऊथ वेस्टला गेलाय, इकडे गेलाय, बरोबर. किती मीटर गेलाय, 4 मीटर, बरोबर आहे, 4 मीटर. अँड रिचेस पॉइंट बी, कुठे पोहोचलाय, बी वर पोहोचलाय. हा पॉइंट ए आहे आणि इथून पोहोचलाय तो बी वर, बरोबर आहे. देन शी टर्न, ती पोहोचली आहे, सॉरी, शी टर्न साऊथ ईस्ट. कुठं टर्न झाली आहे, साऊथ ईस्टला टर्न झाली आहे. साऊथ ईस्ट कुठली दिशा आहे, ही दिशा आहे. साऊथ ईस्ट कुठली दिशा आहे, ही दिशा आहे. तिथून टर्न झाली साऊथ ईस्टला. अँड वॉक सेम डिस्टन्स अँड रीच पॉइंट सी. इथून सेम डिस्टन्स वॉक करून ती कुठं पोहोचली आहे, पॉइंट सी ला पोहोचली आहे. हा पॉइंट सी ला म्हणावं, बरोबर आहे. इथं पण किती आहे, सेम डिस्टन्स म्हणजे 4च आहे, पॉइंट सी. अँड देन शी टर्न्स टुवर्ड्स नॉर्थ ईस्ट. कुठं निघाली, नंतर नॉर्थ ईस्टला निघाली, नॉर्थ ईस्ट, बरोबर आहे, नॉर्थ ईस्टला निघाली. आणि वॉक 4 मीटर, बरोबर आहे, वॉक 4 मीटर, पुन्हा नॉर्थ ईस्टला निघाली आणि 4 मीटर चालली आणि रिचेस पॉइंट डी, या पॉइंटला पोहोचली, रिचेस पॉइंट डी, बरोबर आहे. विच डायरेक्शन डज शी नीड टू टर्न टू मूव्ह टुवर्ड्स अ पॉइंट बी. आता तिचं तोंड आहे या डायरेक्शनला, बरोबर, तिचं तोंड आहे या डायरेक्शनला. आणि विचारलं काय, पॉइंट बी ला जाण्यासाठी तिला कुठल्या दिशेला वळावं लागेल, बरोबर, कितल्या दिशेला वळावं लागेल, तर तिला या दिशेला वळावं लागेल, या दिशेला वळावं लागेल. ही दिशा कुठली आहे रे, पॉइंट बी ला जाण्यासाठी कुठल्या दिशेला वळावं लागेल, तर या दिशेला वळावं लागेल. ही दिशा कुठली आहे, ही दिशा आहे वेस्ट, ही दिशा आहे वेस्ट. आन्सर येईल वेस्ट, पश्चिम, बरोबर आहे. आता याच्यामध्ये व्हेरिएशन काय येऊ शकतं, बरोबर आहे. इथं होणारा कोण कितीचा आहे, 90 डिग्रीचा आहे, बरोबर आहे, 90 डिग्रीचा आहे. हे अंतर पण माहिती आहे तुम्हाला. मग तुम्हाला विचारता काय शकतं, बी आणि डी मधलं अंतर विचारू शकतात. मग इथं कुठला प्रमेय वापराल तुम्ही, थेरम कुठला वापराल, ते भूत आपल्या मानगुटीवर बसलेलं, कुठलं, पायथागोरसचं, बरोबर आहे. ते पायथागोरसच्या थेरमनी तुम्ही काय कराल, ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, पाया वर्ग वगैरे, पाया वर्ग बरोबर उंची वर्ग अधिक कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, या सूत्राने तुम्ही काय कराल, याला काढायचा प्रयत्न कराल. याच्यामध्ये व्हेरिएशन्स असं येऊ शकतं, बरोबर आहे, असं येऊ शकतं. नाहीतर मग तुम्हाला डायरेक्शन सोबत डिस्टन्स सुद्धा विचारू शकतात, 2-2 ऑप्शन देऊ शकतात कन्फ्यूज करण्यासाठी. थोडंसं लक्ष ठेवायचं. असे एक्झाम्पल पुढच्या खूप साऱ्या सिरीज मध्ये तुम्हाला बघायला भेटतील आणि तुम्हाला तसं मी वॉर्न करत राहील काय काय येऊ शकतं व्हेरिएशन्स. बघा नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. Rahul is the brother of Raj. Rahul is the brother of Raj. Radha is the sister of Raman. बराबर आहे, राधा इज द सिस्टर ऑफ रमन. आधी बघून घ्या, राहुल इज द ब्रदर, मेल असेल तर स्क्वेअरने रिफाईन करायचं आणि फिमेल असेल तर सर्कलने, ब्रदर ऑफ राज. राधा इज अ सिस्टर ऑफ रमन. आता ही राधा कोणीतरी आहे, बरोबर आहे, तिला इकडे करू आपण. राधा इज अ सिस्टर ऑफ रमन. राज इज अ सन ऑफ राधा, बरोबर आहे, राज इज अ सन ऑफ राधा. म्हणजे आता इथं काय करता येईल आपल्याला, राज कोणाचा सन आहे, राधाचा, आणि राधा कोणाची बहीण आहे, रमनची, बरोबर आहे, रमनची बहीण आहे. देन हाऊ राहुल रिलेटेड टू राधा. कोण असेल रे राहुल, राधाचा, राधाचा राहुल कोण असेल, राज मुलगा आहे आणि राजचा भाऊ राहुल आहे, तर हा कोण असेल, मुलगाच असेल ना, सनच असेल ना, हा कोण असेल, सनच असेल. आन्सर काय येईल, सन येईल. चला नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन, सोडवण्याचा प्रयत्न करा. चला नेक्स्ट क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा. काय, मॅथमॅटिकल ऑपरेशनचा क्वेश्चन आहे. क्यू मीन्स काय, मल्टिप्लिकेशन, म्हणजे
14 into 16. P means काय? Division. Divide by 4. R means काय? Addition. Plus 7. आणि S म्हणजे काय? Subtraction. 10. Division पहिल्यांदा किती आलं? 14 into 4 plus minus 7 plus 10. 56 minus 7 plus 10. बेरीज करून घ्या. 66 minus 7 बराबर आहे. 66 minus 7. 66 minus 7 minus 10 आहे, सॉरी, प्लस 7 minus 10 आहे, तेच म्हणलं मी. प्लस 7 minus 10. व्हेरी गुड. प्लस 7 minus 10. मग दोघांची बेरीज किती येईल? 63. 63 minus 10. आन्सर इज 53. आन्सर इज सी. चला नेक्स्ट वर जाऊया. सिलॉजिझम. all humans are mechanic. All mechanics are engineer. All mechanics are engineer. क्लिअर आहे? आता काय करायचं? वेन डायग्राम कडे बघायचं आणि कन्क्लुजन कडे बघायचं. स्टेटमेंटचा संबंध नाही आता. सम मॅकॅनिक्स आर ह्युमन. काही मॅकॅनिक्स ह्युमन आहेत. यस, हा पार्ट त्याला डिफाईन करतोय. पहिलं बरोबर आहे. सम इंजिनियर्स आर मॅकॅनिक्स. काही इंजिनियर्स मॅकॅनिक्स आहेत. हो, हा पार्ट त्याला डिफाईन करतोय. म्हणजे दोन्ही पण काय आहेत? पॉसिबल आहेत. बोथ कन्क्लुजन 1 and 2 follows. Clear? Next, some editors are writers. All actors are writers. बराबर आहे. All actors, आता इथं ऍक्टर आहे, आर रायटर. ही एक पहिली डायग्राम होऊ शकते. बराबर आहे. दुसरं काय होऊ शकतं रे? सम एडिटर्स आर रायटर्स. बराबर आहे. ऑल ऍक्टर्स, सगळे ऍक्टर हे काय आहेत? रायटर्स आहेत. बराबर आहे. ही पण डायग्राम होऊ शकते. याच्यामध्ये ऍक्टर एडिटरला इंटरसेक्ट केलेला आहे डायग्राम 1 मध्ये, आणि एडिटरला इथं इंटरसेक्ट केलेला नाहीये पहिल्यामध्ये, आणि दुसऱ्यामध्ये इंटरसेक्ट केलेला आहे. बरोबर आहे. मग आता आपल्याला काय करायचं? पहिल्यांदा काय करून घ्यायचं? पाहून घ्यायचं की कुठल्या याच्यात कन्क्लुजन तेव्हाच बरोबर असतं जेव्हा ते दोन्ही कंडिशन मध्ये, दोन्ही डायग्राम मध्ये बरोबर असेल. सिलोजिझमचा सिंपलचा रूल. बरोबर आहे. दोन डायग्राम कधी काढायचे असतात? त्यासाठी एक रूल आहे. जेव्हा तुम्हाला ऑप्शन मध्ये ईदर ऑर कंडिशन असेल तेव्हाच दोन डायग्राम काढायच्या. सहसा ईदर ऑर कंडिशन नसेल तर मिनिमम इंटरसेक्शन वाली डायग्राम काढते. आपल्या लेक्चर मध्ये ह्या गोष्टीबद्दल पूर्ण माहिती दिलेली असते. ओके, कशी काढायचं तसं एक रूल्स आहेत, त्याचे काही पद्धती आहेत. वेन डायग्रामच्या काही पद्धती आहेत, कारण की वेन डायग्राम मध्येच पद्धती आहेत. रिझनिंग मध्ये, अख्ख्या रिझनिंग मध्ये वेन डायग्राम मध्येच काही रूल्स आहेत. बरोबर आहे. कारण काय माहितीये का? वेन डायग्राम हा मॅथमॅटिकल टॉपिक आहे ज्याला रिझनिंगच्या कन्सर्ननी याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. बरोबर आहे. जॉन वेननी जेव्हा याला इन्व्हेंट केलं होतं, जॉन वेननी ज्याला या वेन डायग्रामला इन्व्हेंट केलं होतं, तेव्हा मॅथमॅटिकल इक्वेशन्स ज्याला इमोशन्स देण्याचं काम या वेन डायग्राम मधून दिलं जातं. बरोबर आहे. आता बघूया, ते टॉपिक शिकवताना आपण त्या व्यवस्थित ते आपण सांगत असतो. ओके, बघा पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? सम एडिटर आर रायटर. बरोबर आहे. सम एडिटर आर रायटर. बरोबर आहे. हा पार्ट इथं दाखवतोय सम एडिटर आर रायटर. सम एडिटर आर रायटर हा पण पार्ट इथं दाखवतोय. म्हणजे पहिलं कसं आहे? बरोबर आहे. नो, दोन्ही याच्यात बरोबर आहे तर बरोबर आहे. नो ऍक्टर इज अ एडिटर. बरोबर आहे. नो ऍक्टर इज अ एडिटर. आता बघूया पहिल्या याच्यात बरोबर आहे का ते? कुठलाही ऍक्टर एडिटर नाहीये. बरोबर आहे. पहिल्या याच्यात बरोबर आहे. दुसऱ्या याच्यात बरोबर आहे का? नाही, याच्यात बरोबर नाहीये. मग एकात बरोबर एकात चूक म्हणजे काय? चूक आहे. एकात बरोबर एकात चूक म्हणजे काय? चूक आहे. तर मग इथं फक्त ओनली वन आन्सर इज करेक्ट. आन्सर ओनली सॉरी, वन इज करेक्ट. बी नाही, सी येईल आन्सर.
आन्सर ओनली वन, कन्क्लुजन ओनली वन इज करेक्ट, नॉट अ बी, सेकंड नाही. बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. स्टेटमेंट आणि कन्क्लुजन हे बेसिकली ते सिलॉलिझमचा क्वेश्चन नाही, स्टेटमेंट कन्क्लुजन क्रिटिकल रिझनिंगचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा क्वेश्चनला वाचून पाहायचं. कंपनी एबीसी हॅज अ हायेस्ट नंबर ऑफ कस्टमर्स ॲज कम्पेअर्ड टू हिज कॉम्पिटिटर्स. एक कंपनी आहे एबीसी नावाची, त्यांच्याकडे त्यांच्या कॉम्पिटिटरपेक्षा, जे काय त्यांचे कॉम्पिटिटर असतील मार्केटमध्ये, त्यांच्यापेक्षा हायेस्ट नंबर ऑफ कस्टमर आहेत, खूप जास्त कस्टमर त्यांच्याकडे आहेत. बरोबर आहे. आता या वाक्यावरून कुठल्या कन्क्लुजनला पोहोचता येईल? आता कन्क्लुजन 1 आणि 2 दिलेले आहेत, ते वाचून पाहूया. कंपनी एबीसी हॅज 58% ऑफ टोटल कस्टमर. जेवढे मार्केटमध्ये कस्टमर आहेत त्याच्या 58% कंपनी एबीसीलाच कन्सिडर आहेत. असं कन्क्लुजनवर पोहोचता येईल का रे? नाही. डायरेक्ट अशा कन्क्लुजनवर, फिक्स कन्क्लुजनवर पोहोचता येत नाही. कन्क्लुजन कधीही संदिग्ध असतं, कम्प्लिटेड नसतं. इथं डायरेक्टली 58% दिलाय. असं जर दिलं असतं की मोर दॅन 50%, बरोबर, मोर दॅन 50%, ते कन्क्लुजनला व्हॅलिड आहे. पण इथं कम्प्लिटली 50% दिलाय. तुम्ही कम्प्लीट 50% म्हणल्यावर कन्क्लुजन काढायची गरजच नाही, डायरेक्ट रिझल्ट निघालेला आहे. बरोबर आहे. म्हणजे हे कन्क्लुजन व्हॅलिड आहे का? नाहीये. कंपनी एबीसीज प्रोडक्ट आर चीपेस्ट इन द मार्केट. नाही, हे असं पण म्हणू शकत नाही आपण. स्टेटमेंटमध्ये इरिलेव्हंट टू क्वेश्चन स्टेटमेंट आहे. स्टेटमेंटमध्ये प्रोडक्ट बद्दलच्या प्राइसिंग बद्दल काहीच माहिती दिलेली नाही. ओके, त्यामुळे काय बेसिकली हे पण एक्झाम्पल, हे पण कन्क्लुजन चुकीचं असेल. नीदर वन नॉर टू. चला नेक्स्ट वन, क्वेश्चन वाचून घ्या व्यवस्थित. इनइक्वालिटीचा क्वेश्चन आहे. बरोबर आहे. असमानता. याच्यामध्ये दोन कॅटेगरी असतात. मागच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं 2 भाऊ आहेत इथे. पहिल्या भावाची फॅमिलीला म्हणतो ग्रेटर दॅन फॅमिली, जी ही ग्रेटर दॅन इक्वल टू आणि इक्वल टू, यांच्या दोघांमध्ये एक भाऊ कॉमन आहे, तो म्हणजे इक्वल टू वाला. दुसरी फॅमिली आहे लेस दॅन फॅमिली. या दोघांचं कधीच जमत नाही. लेस दॅन, इक्वल टू आणि लेस दॅन. बरोबर आहे. दोन्ही चिन्ह कुठल्याही 2 एलिमेंटच्या मध्ये असतील तर त्यांच्यात कुठलाही रिझल्ट निघत नाही, कुठलंही कन्क्लुजन निघत नाही. सिंपलची गोष्ट आहे. जेव्हा हा टॉपिक शिकवला जातो त्यावेळेस हे का बरं निघत नाही याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थितपणे दिलं जातं. ओके, बघा कुठल्या कुठल्यात काढायचं आहे? यम आणि क्यू मध्ये काढायचं आहे. आता यम आणि क्यू मध्ये इथं यम दिसतंय आपल्याला आणि इथं क्यू दिसतंय, तेवढ्या मधलाच विचार करायचा. यम इज इक्वल टू बी, बी इज ग्रेटर दॅन इक्वल टू सी आणि सी इज ग्रेटर दॅन इक्वल टू क्यू. मग यम बरोबर क्यू काय असेल? यम बरोबर क्यू म्हणजे यम इज ग्रेटर दॅन इक्वल टू क्यू असं होईल. याचे 2 अर्थ निघतात. यम इज ग्रेटर दॅन क्यू और यम इज इक्वल टू क्यू. दोन्ही पैकी कुठलंही एक असू शकतं. बरोबर आहे. कुठलंही एक असू शकतं, कन्फर्म सांगू शकत नाही आपण. पण इथं सांगितलं कन्फर्म आहे. बरोबर, इथं कन्फर्म आहे म्हणजे सध्या तरी हे काय चुकीचं आहे. बरोबर आहे, सध्या तरी हे काय चुकीचं आहे. आता बघा, डी इज लेस दॅन क्यू. आता डी पासून क्यू पर्यंतचा विचार करायचा आहे. डी पासून क्यू पर्यंतचा विचार करायचा आहे. चला, डी पासून क्यू पर्यंतचा विचार करायचा आहे. मग डी आणि क्यू मधलं कन्सिडरेशन लावायचं आहे. सिंपलची गोष्ट आहे. डी इज लेस दॅन एम, एम इज इक्वल टू बी, बी इज लेस दॅन इक्वल टू सी. बरोबर आहे. बघा इथं 2 चिन्ह आले, 2 वेगवेगळ्या फॅमिलीतले चिन्ह आले, म्हणजे याच्यात कन्क्लुजन निघेल का रे? बिलकुल नाही. एम इज इक्वल टू क्यू, एम इज इक्वल टू क्यू हे निघू शकतं का? तर इथं मी 2 पॉसिबिलिटी सांगितल्या होत्या.
एक तर एम इज ग्रेटर दॅन क्यू असू शकतं किंवा एम इज इक्वल टू क्यू असू शकतं. दोघांमध्ये ऑरचं ऑप्शन असलं त्यालाच इदर ऑर कंडिशन म्हणतो आपण. मग अशी चौथं पण चेक करून घेऊया. ह्या दोन जर कंडिशन इदर ऑर वाल्या असतील आपल्याकडे तर आन्सर बरोबर असेल. या दोन कंडिशन असेल तर ऑप्शन बघितलेले नाहीयेत मी अजून. सी इज लेस दॅन डी. सी आणि डी मध्ये बघायचं आपल्याला. इथं सी आणि डी मध्ये दोन चिन्ह दिसत आहेत, हे आणि हे. बरोबर आहे. सी आणि डी मध्ये म्हणजे कन्क्लुजन येईल का? बिलकुल नाही. म्हणजे आता बघा पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये एम इज ग्रेटर दॅन क्यू ऑर एम इज इक्वल टू क्यू, या दोन्हीपैकी एक पॉसिबिलिटी असावी असण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. शुअरली एक पॉसिबिलिटी तर आहेच आहे. मग आपल्याकडे असा ऑप्शन आहे का फर्स्ट अँड थर्ड वाला? बरोबर आहे. फर्स्ट अँड थर्ड वाला ऑप्शन आहे का? तर आहे. ओनली वन और 3 इज करेक्ट. आन्सर ए इज करेक्ट. बघा ओनली दिलंय तिथं. फसवण्याचे कार्यक्रम कसे त्यांचे. ओनली 1 और 3 इज करेक्ट म्हणजे इदर ऑर कंडिशनच आहे बेसिकली. बरोबर आहे. तिथं लिहिलेलं नाही आहे इदर ऑर. आपण काय पाहतो इदर ऑर, पण त्याचा पण अर्थ इदर ऑरच होतो. थोडंसं लक्ष ठेवायचं. चला वाचा. द इलेक्ट्रिसिटी बोर्ड हॅज स्टार्टेड गोइंग फ्रॉम होम टू कलेक्ट द बिल्स. बरोबर आहे. इलेक्ट्रिसिटी बोर्डने काय केलंय, घरोघरी जाऊन बिल गोळा करण्याची मोहीम सुरू केली आहे. बरोबर आहे. मार्च एंडिंग चालू आहे. आता तुमच्या पण घरी आले असतील इलेक्ट्रिसिटी बोर्डवाले की बिल भरा बिल भरा बिल भरा, नाही तर लाईट कनेक्शन कट करू. बरोबर आहे. आता हे एक स्टेटमेंट आहे. आता याच्यावरून अजम्पशन काय लावता येईल, याच्यावरून पूर्वानुमान काय लावता येतील. तर बघा, इलेक्ट्रिसिटी बोर्ड कन्सिडर गोइंग होम टू होम अँड इफेक्टिव्ह वे टू कलेक्ट बिल्स. यस, त्यामुळेच त्यांनी काही ना काहीतरी मोहीम चालवली असेल. इफेक्टिव्ह आहे हे बिल कलेक्ट करण्यासाठी. यस, त्याच्यामुळेच त्यांनी मोहीम चालवली. हे अजम्पशन असू शकते इलेक्ट्रिसिटी बोर्डचं. द इलेक्ट्रिसिटी बोर्ड हॅज इन्क्रीज इट्स फोकस ऑन कलेक्शन बिल. हे पण अजम्पशन असू शकतं. बरोबर आहे. हे पण अजम्पशन असू शकतं की त्यांनी फोकस काय केलाय, इलेक्ट्रिसिटी बोर्डनी घरोघरी जाऊन बोलवतायत म्हणजे काय, फोकस कशा बिल कलेक्शनवर केलेला आहे. म्हणजे बोथ ए अँड बी इज इम्प्लिसिट. अजम्पशन हे एकतर अंतर्निहित असतं. अंतर्निहितलाच अजम्पशन म्हणतो आपण. पूर्वानुमान कशाला म्हणतो आपण? अंतर्निहित. एखाद्या गोष्टी मागे बोलण्यामागचं कारण काय असेल याला आपण पूर्वानुमान म्हणतो. बरोबर आहे. मग ते अंतर्निहित असतं. ते जर एक्सपोजेबल असेल, एक्सप्लिसिट असेल, बरोबर आहे, ते स्पष्ट असेल तर त्याला अनुमान म्हणताच येणार नाही. त्याला अनुमान म्हणताच येणार नाही. सिंपलची गोष्ट आहे. बरोबर आहे. मग इम्प्लिसिट म्हणजे काय? अंतर्निहित. आणि एक्सप्लिसिट म्हणजे काय? तर स्पष्ट. नेक्स्ट बघा, ओ क्वेश्चन दिलेला आहे. ओ आय ओ एल एच आर स्टँडिंग इन अ सर्क्युलर शेप. हू स्टँड लेफ्ट ऑफ एच. एचच्या लेफ्टला कोण उभा आहे हे विचारलंय. एचच्या लेफ्टला कोण उभा आहे हे विचारलंय. सॉरी, एचच्या लेफ्टला कोण उभा आहे हे विचारलंय. चला बघूया. आता इथं दोन स्टेटमेंट दिलेत. अशा टाईपचा क्वेश्चन म्हणजे डेटा सफिशियन्सीचा क्वेश्चन असतो. एक क्वेश्चन विचारलाय, त्याच्या खाली 2-3 स्टेटमेंट दिलेत आणि त्याच्यानंतर विचारलं स्टेटमेंट 1 काफी आहे, स्टेटमेंट 2 कॉफी आहे, आन्सर द्यायला कुठलं सफिशियंट आहे ते विचार. डेटा सफिशियन्सीचा क्वेश्चन. आय स्टँड ऑन लेफ्ट ऑफ ओ. सिटिंग अरेंजमेंटचा प्रोग्राम आहे. ओच्या लेफ्टला कोण उभा आहे? आय उभा आहे. यल स्टँड ऑन लेफ्ट ऑफ आय. आयच्या लेफ्टला कोण उभा आहे? यल उभा आहे. बरोबर आहे. मग राहिलेल्या जागेवर कोण उभा असेल? एच उभा असेल. बरोबर आहे. एच उभा असेल. मग फक्त पहिल्याच स्टेटमेंटनी मी कोण एचच्या लेफ्ट साइडला आहे, ओ एचच्या लेफ्ट साइडला आहे हे सांगण्यासाठी मी सक्षम आहे. मग आन्सर काय येईल? ओनली स्टेटमेंट 1 इज सफिशियंट. ओनली स्टेटमेंट 1 इज सफिशियंट. बरोबर आहे. डेटा सफिशियन्सी मध्ये डायरेक्शन डिस्टन्स येऊ शकतं, सिटिंग अरेंजमेंट येऊ शकते, ब्लड रिलेशन येऊ शकतं, कुठलाही टॉपिक त्याच्यामध्ये येऊ शकतो. डाईस येऊ शकतो, क्यूब येऊ शकतो, काहीही येऊ शकतं, कॅलेंडर, क्लॉक, काही पण येऊ शकतं. बरोबर आहे. चला
नेक्स्ट क्वेश्चन आर्ग्युमेंट्सचा क्वेश्चन आहे. आपण आर्ग्युमेंट्स म्हणजे भांडण नाहीये. आर्ग्युमेंट्स म्हणजे आर्ग्युमेंट्स काय असतं एक सिंपल वे मध्ये सांगतो. तुमचा मुद्दा तुम्हाला पटवून द्यायचा आहे, तो निगेटिव्ह असो अदरवाईज पॉझिटिव्ह असो, पण त्याच्यासोबत तुम्हाला एक स्ट्रॉंग रिझन द्यायचं आहे. जर तुमचं मुद्दा पटवून देताना त्याच्यासोबतचं जे रिझन त्याच्यामध्ये सोबतचं जे आपण एक्सप्लेनेशन देतो ते जर स्ट्रॉंग असेल तर तुमचा मुद्दा आर्ग्युमेंट तुमची स्ट्रॉंग मानल्या जाते. अदरवाईज त्याला आपण वीक आर्ग्युमेंट म्हणतो. तसं जर नसेल तर आपण त्याला काय म्हणतो, वीक आर्ग्युमेंट म्हणतो. चला, शुड व्हेजिटेरियन फूड बॅन इन इंडिया? व्हेजिटेरियन फूड बरोबर आहे, व्हेज इंडियामधून बॅन केलं पाहिजे का असा प्रश्न आहे. आता याच्यावर यस ऑर नो दोन्ही पैकीचे आर्ग्युमेंट असू शकतात. बरोबर आहे. आता इथं दोन्ही पण नोचेच आहेत. बघा पहिला आर्ग्युमेंट काय म्हणतं, नो इट्स चीप सोर्स ऑफ प्रोटीन अँड अदर मिनरल्स अँड लॉट ऑफ पीपल कॅन अफोर्ड इट. यांनी निगेटिव्ह वे मध्ये बघा निगेटिव्ह आर्ग्युमेंट केली आहे की नाही बॅन नाही झालं पाहिजे. बरोबर आहे. आणि त्यासोबत त्यांनी रिझन पण व्यवस्थित दिलाय की रिच प्रोटीन्स मिनरल्स याचा एक सोर्स आहे आणि सगळ्यांना हे अफोर्डेबल आहे, त्याच्यामुळं याला बॅन केलं नाही पाहिजे. मग पहिलं आर्ग्युमेंट काय फॉलो करतं, स्ट्रॉंग आहे. बरोबर आहे. दुसरं नो इट विल व्हायोलेट पीपल फ्रीडम. बरोबर आहे. स्वातंत्र्य, खाण्याचं स्वातंत्र्य हे हिरावून घेऊ शकत नाहीत तुम्ही. बरोबर आहे. तर त्याच्या रूलला व्हायोलेट करण्याचं काम हा बॅनिंग करेल. बरोबर. यांनी पण काय केलंय, एक स्ट्रॉंग रिझन दिलाय, कमी शब्दात दिलाय पण स्ट्रॉंग रिझन दिलाय. म्हणजे दोन्ही पण कसे आहेत, स्ट्रॉंग आहेत. बरोबर आहे. बोथ आर स्ट्रॉंग. आन्सर काय येईल, ए येईल. नेक्स्ट, इट वॉज थर्सडे ऑन 1 फेब्रुवारी 2007. 1 फेब्रुवारी 2007 ला थर्सडे आहे. बरोबर आहे. देन व्हॉट वॉज द डे वीक 2 फेब्रुवारी 2006. 2 फेब्रुवारी 2006 ला कुठला वार असेल. आता 1 वर्ष मागे जायचं आहे. बरोबर. आणि 1 दिवस पुढे यायचं आहे. म्हणजे 365 दिवस आहेत. पूर्ण किती, 365 दिवस. त्यातून 1 दिवस पुढे आला म्हणजे काय, 1 दिवस मायनस करावा लागेल. किती दिवस राहतात, 364 दिवस राहतात. डिवाइड बाय 7 करा. 7 5 जा 35, रिमाइंडर 1, 7 2 जा 14, 7 5 35, 7 2 14, रिमाइंडर किती 0, रिमाइंडर किती 0. म्हणजे थर्सडे प्लस करा मायनस करा. बरोबर आहे. प्लस करताच येणार नाही, मायनसच करावं लागेल 0. काय आन्सर येईल, थर्सडेच येईल, गुरुवारच येईल. आन्सर काय येईल, गुरुवारच येईल. बरोबर आहे. भेटूया तिसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये. प्रत्येक प्रॅक्टिस सेटमध्ये वेगवेगळे एक्झाम्पल टाकलेले आहेत जे तुम्हाला प्रॅक्टिस करताना कामाला येतील. बरोबर आहे. आधी पहिल्यांदा प्रॅक्टिस सेट सोडून बघा, त्यानंतर एक्सप्लेनेशन पाहायची सुरुवात करा. बरोबर. युट्यूबला पण पाहताना मी थोडंसं स्लो जर बोलत असेल कुठे तर तुम्ही काय करू शकता, नियर अबाउट 1.5च्या स्पीडनं तुम्ही पाहू शकता. आणि टेलिग्राम चॅनलवर याची PDF आहे, त्याची डिस्क्रिप्शन लिंक, टेलिग्राम चॅनलचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्याच्यावरून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता ही PDF. ओके, धन्यवाद. तेजोमय एज्युकेशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे.